नमस्कार, शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत पावभाजीची रेसिपी शेअर करणार आहे। अगदी 10 ते 15 मिनिटात पावभाजी कशी बनवायची आज मी तुम्हाला सांगणार आहे। तसेच तुमच्याकडे कोणी अचानक पाहुणे आले तर तुम्ही पटकन काय करायचं सुचत नसेल तर तेव्हा तुम्ही ही पावभाजी बनवू शकता। अगदी टेस्टी होते आणि खायला तर अप्रतिम लागते। तसेच करायलाही वेळ खूप कमी लागतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी आपण फ्लावर घेतले आहे, मोठे 2 बटाटे घेतलेले आहे, 1 मोठी वाटी वाटाणा आणि 1 गाजर घेतलेला आहे। हे सर्व मी स्वच्छ धुवून कट करून घेतलेला आहे। हे आता आपण कुकरला मस्त असं बॉईल करून घेणार आहोत। त्यासाठी मी कुकरला 2 चमचे तेल घालून घेतला आहे आणि ह्या सर्व भाज्या मी यामध्ये घालून घेत आहे। यामध्ये आपल्याला शिमलाही घालून घ्यायची आहेत। या सर्व भाज्या आपण तेलामध्ये छान अशा 4 ते 5 मिनिटं परतवून घ्यायच्या आहेत, जेणेकरून भाजीला छान अशी चव येते। सर्व भाज्या आपण व्यवस्थित अशा मिक्स करून घेऊ। यामध्ये मी फ्लावर घालून घेत आहे। 5 ते 7 मिनिटं भाज्या आपल्याला तेलामध्ये परतवायच्या आहे। त्याआधी मी यामध्ये 2 चमचे पावभाजी मसाला घालून घेणार आहे, जेणेकरून भाज्यांना चव येईल। तसेच 1 चमचा यामध्ये मी मीठही घालून घेणार आहे। मसाला आणि मिठाने भाजीला चव येते आणि पावभाजी खायला टेस्टी लागते। भाज्या ह्या बेचव लागत नाही, त्यामुळे तुम्ही अशी प्रोसिजर नक्की करा। 2 चमचे पावभाजी मसाला घाला आणि 1 चमचा मीठ घाला आणि 5 ते 7 मिनिटं भाजीला छान अशी परतवून एक वाफ काढून घ्या। आपली भाजी ही 5 मिनिटं परतवून झालेली आहे। मस्त असे मसाले एकजीव झालेले आहे। आता आपण यामध्ये गरम पाणी घालून घेणार आहोत। भाज्या बुडतील इतपतच आपण यामध्ये पाणी घालणार आहोत। लक्षात ठेवा, यामध्ये आपल्याला जास्त पाणी घालायचे नाही। यामध्ये आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। 1 ग्लास पाणी यामध्ये मी घालून घेतला आहे। सर्व भाज्या ह्या व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि कुकरला 2 ते 3 शिट्ट्या आपण काढून घेऊ, जेणेकरून सर्व भाज्या मऊ अशा शिजल्या जातील। तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणारा कांदा, टोमॅटो हे कट करून घेतले आहे। लसूण, हिरवी मिरची आणि आलं हे आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत। 2 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतले आहे आणि मोठे 4 टोमॅटो घेतलेले आहे। आपल्या भाज्या ह्या शिजून तयार झालेल्या आहे। मस्त अशा मऊ भाज्या शिजल्या गेल्या आहेत। आता आपण मॅशरच्या साहाय्याने ह्या मॅश करून घेणार आहोत। भाजी मऊ शिजली गेल्याने पटकन अशी मॅश होते आणि करायला वेळही जास्त लागत नाही। आपली भाजी मॅश करून झालेली आहे। आता आपण भाजीला फोडणी करून घेऊ। यासाठी मी कढईमध्ये बटर घातलेला आहे। साधारण 3 चमचे बटर मी घातला आहे आणि 2 ते 3 चमचे तेल घातलेला आहे। यामध्ये मी कांदा घालून घेत आहे। कांदा आपल्याला व्यवस्थित गोल्डन रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। 4 ते 5 मिनिटात कांदा आपला परतला जातो। त्यानंतर आपण यामध्ये लसूण, मिरची, आल्याचं वाटण घालून घेणार आहोत। ते 1-2 मिनिटं परतवून घेणार आहोत। हे सर्व परतल्यानंतर आपण यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालून घेणार आहोत। पावभाजीसाठी आपल्याला मस्त असे लाल लाल टोमॅटो घ्यायचे आहे, जेणेकरून तुमच्या भाजीला रंग हा छान येईल। तसेच यामध्ये तुम्ही बीटाचाही वापर करू शकता। बीटाचे 1-2 काप तुम्ही टोमॅटो दळताना जर घातले तर तुमच्या भाजीला रंगही छान येईल। तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। 5 ते 7 मिनिटात मस्त असं टोमॅटो परतला जातो आणि तेलही छान सुटलं जातं।
त्यानंतर आपण यामध्ये मसाले घालून घेणार आहोत. 2 चमचे मी काश्मीरी लाल तिखट, 2 चमचे पावभाजी मसाला, 2 चमचे धना जिरा पावडर आणि पाव चमचा हळद घातली आहे. पावभाजी मसाला आपण आधीही घातला आहे, त्यामुळे यामध्ये मी 2च चमचे घातलेला आहे. हे मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. त्यानंतर लगेचच आपण यामध्ये मॅश केलेल्या भाज्या घालून घेणार आहोत. या भाज्या घालून आपण व्यवस्थित हे मसाले एकजीव करून घेऊ आणि मिक्स करू, जेणेकरून सर्व मसाले हे मिक्स होतील. आपले मसाले हे मिक्स करून झाले आहे. त्यानंतर यामध्ये मी मस्त अशी कोथिंबीर घातली आहे. आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. पाणी हे तुम्हाला भाजीचा थिकनेस कितपत ठेवायचा त्यानुसार यामध्ये पाणी घाला. शक्यतो यामध्ये गरम पाण्याचाच वापर करा. पाणी घालून भाजी ही व्यवस्थित मिक्स करून घ्या. आपली भाजी व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे. आता आपण यामध्ये मीठ घालून घेणार आहोत. लक्षात ठेवा, भाज्या बॉईल करतानाही आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे तुम्ही यामध्ये प्रमाणातच मीठ घाला. त्यानंतर वरून कोथिंबीर घाला आणि मस्त अशी 5 ते 7 मिनिटं भाजी ही उकळू द्या, जेणेकरून सर्व मसाले एकजीव होतील आणि भाजी ही टेस्टी बनेल आणि भाजीला रंगही छान येईल. पाच ते 7 मिनिटांनंतर आपल्या भाजीला रंग बघा किती छान आलेला आहे. त्यानंतर यामध्ये मी अजून थोडीशी कोथिंबीर घालून घेत आहे आणि वरनं 2 ते 3 चमचे बटर घालत आहे. भाजीला बटर घालणे हे अवश्य आहे, ते जेणेकरून पावभाजीची चव ही दुप्पट होते. भाजी करतानाही तुम्ही थोडं बटर घाला आणि भाजी झाल्यानंतरही 2 ते 3 चमचे बटर वरनं घाला. बघा, भाजी एक नंबर लागते. मस्त असा पावभाजीचा सुगंध पूर्ण घरात दरवळला आहे. अगदी झटपट होणारी पावभाजी आहे. घाईच्या वेळेत तुम्ही ही बनवू शकता. तसेच तुमच्या घरी काही पार्टी असेल तेव्हाही तुम्ही ही बनवू शकता. 31st निमित्ताने तुम्ही ही घरच्या घरी पावभाजी बनवून मस्त अशी पार्टी एन्जॉय करू शकता. तर कशी वाटली पावभाजीची रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन रेसिपी बघायला मिळतील आणि अगदी झटपट होणाऱ्या, घरात अवेलेबल असलेल्या साहित्यात. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत.